त्याच्या ते वेळेवर ह्या जोडी पोचणार त्या. तर या ठिकाणी आपण आता वेळ झाला का या ठिकाणी सार्वजनिक प्रतिमेला पूजन आणि दीपपूजन घेऊन पुढचा कार्यक्रम सुरू करा. मान्यवर अतिथी सन्माननीय डॉक्टर रोशनी कदम या ठिकाणी कांचीज्योती सावित्रीबाईचं प्रतिमा पूजन करतायत, दीपप्रज्वलन करत आहेत. सर्वांनी या ठिकाणी यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या डॉक्टर कविता डोंबे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचे हस्ते आपल्या अभिनव संघाचे अध्यक्ष मंगलनीश पाटील यांचे उपस्थित आहेत. प्रतिभा दीपपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आता सुजाता मॅडम हेस्कॉम प्रादेशिक महासंघाच्या आपल्या संघाचे अध्यक्ष सचिव या ठिकाणी दीपपूजन करतायत. धर्म जगाला प्रेम अर्पावे घरातो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी धर्म जगाला प्रेम पावे जगाला प्रेम पावे. धन्यवाद. यानंतर आपल्या संघाचे अध्यक्ष मंगलनाना अटलजी, सचिव भगवान कुमार आणि सगळे संचालक मंडळ उभे राहा आणि त्यांचं स्वागत करा.
त्यांचंही या ठिकाणी सेवा केल्यानंतर आता आपला सक्षमपणे समृद्ध असा संसार साधलेला आहे आणि त्यांचे चिरंजीव पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आसपासच्या धागावरची माणसे आणि दुर्मिळ योगायोग मॅडमने असते नानांचं आपण स्वागत करताना युद्धामध्ये सातारा सोलापूर या प्रादेशिक भाषेला वाढवून गेले आहे आणि त्याचंही प्रमाणपत्र घडून मॅडम आम्हाला देणार होत्या त्यामध्ये शुभमुहूर्त आहे आमच्या मॅडम येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते तुमच्या उपस्थितीकडे येऊ तर अध्यक्ष सचिव हे आपलं सन्मानपत्र आपलं जोडलेलं सन्मान पेशवाला हे मॅडमच्या हस्ते शिकतात शेतीचा शोध लावणारी महिला आहे प्राचीन इतिहास आमच्या नवरात्री दिवसाच्या वेळेला प्रत्येक दिवसाचं महत्व या ठिकाणी बरोबर आहे मी प्रत्येक दिवसाने महिला आणि मायासाठी शेतीचा शोध लागला आता आपण आनंदाने खातो पुढचे नाही शोधलेलं इतकी सक्षम असणारी यानंतर पुरुष प्रधान संस्कृतीचं ते जबाबदार होऊन साबळाची आपल्याला ICDC ऑफिसरशी कॉन्टॅक्ट केलं प्रेम म्हणलं असलं तरी म्हणजे तुम्ही मॅडमच्या हस्ते सत्कार वेगळी ऊर्जा मिळणार आहे तर अशा महिला अंगणवाडी सेविका तुझी सखी आणि आशात आहे आरोग्य सेवा आरोग्य धनसंपदा हे तुमचं आमचं पैसे हे धन तोडलं जाणार आहे आरोग्य हे धन आहे सर्वांनी मिळवून तशापैकी सेवा करणाऱ्या महिला अशा सेविका आहेत प्रातिनिधिक स्वरूप हे आणि आपले शेजारी म्हणजे कोळगाव दैतापूरपासून दैतापूरचे बी आले कोळगाव सुबत्या चोरी वाडी हे इथल्या महिलांचं मानपत्र हे मानपत्र आम्ही प्रत्येकाने देतो बचत गटाच्या तेवढंच वाचन करू आपण बराच वेळ वाचले आमचे सचिव मानपत्र वाचन करतात आम्ही बचत गटाच्या महिलांना थोडक्या शब्दामध्ये त्यांना म्हणजे प्रोत्साहित करण्यासाठी गौरव करण्यासाठी तर ते सचिवांनी आत्मभान व आत्मसन्मान प्राप्त होत असतो त्यालाच शिक्षण म्हणावे असे पायाभूत शिक्षण देण्याचे अविरत काम आईच्या ममतेने अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना अंगणवाडी सेविका करीत असतात आपल्या बालकाच्या रोमारोमात चेतना व ऊर्जा भरवण्याचे काम त्या अनमोल कार्य करत असतात त्यांचे भविष्य अखंडपणे उज्ज्वल व प्रज्वल करणाऱ्या आपल्या अंगणवाडी सेविका क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या खऱ्याखुऱ्या वारसदार आहेत बालकाच्या माध्यमातून त्यांच्या पालकांच्या उज्ज्वल भविष्यात आशेचा किरण समृद्ध करण्यासाठी चिकाटीने कृतिशील अशा त्या प्रेरणास्थान वाटतात समाज घटक या नात्याने आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले आद्य कर्तव्य आहे शासनाच्या सर्वच विभागाच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित मानला जातो कर्तव्याचे भान ठेवून 24 तास त्या दक्ष राहतात का आम काम आणि माफक दाम असूनही अंगणवाडी ताईंना कर्मण्येव अधिकाराते मा फलेषु कदाचन एवढेच ठावे तरी सुद्धा कर्तव्यात कधी कसूर करणार नाही हाच त्यांचा स्थायी भाव ताई पायाभूत शैक्षणिक कार्यातील आपला सक्रिय सहभाग पाहून तुम्ही सन्मान पात्र आहात म्हणूनच आमच्या संघाच्या वर्धापन दिनी आपणास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार व मानपत्र देताना आम्हास आत्यंतिक आनंद होतो ग्रामस्तरावर लोकांच्या आरोग्यविषयक आशा पल्लवित करणाऱ्या म्हणजेच आशा ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ वर्कर ॲक्टिव्हिस्ट म्हणून आरोग्य क्षेत्रात प्रामाणिकपणे निरपेक्षपणे हे काम मनापासून करताना उत्साहाने गौरव असल्याने गौरव प्राप्त ठरले अशातही आरोग्य धनसंपदा हे ब्रीद आत्मसात करून तुम्ही सर्वांनी कोविडच्या काळामध्ये केलेली जनसेवा आम्ही अनुभवलेली आहे या काळात तुम्ही धोका पत्करून
गावागावात फिरून नोंदणी करून तपासणीसह सर्वांचे समुपदेशनही केलं. या काळात काय करावं आणि काय टाळावं याचं इत्तमभूत माहिती घराघरात होऊन आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांना आम्ही सन्मानित करून वंदन करीत आहोत. त्याची प्रभावी शेती अर्थात विक्रमी उत्पादन व्हावे म्हणून शासन स्तरावरून सर्वत्र सर्वकष प्रयत्न सुरू असतात. शेतीच्या अधिक उत्पादनासाठी आधुनिक यंत्रतंत्राचा वापर करण्यात येत असून रासायनिक खते तसेच सेंद्रिय खते यांचा शास्त्रीय पद्धतीने वापर हा ओघाने केला जातो. ग्रामस्तरावर शासकीय कृषी सहाय्यक, शेतकरी दूत म्हणून कार्यरत कर्मचारी असतात. त्याचबरोबर प्रचलित काळी शेतीचा शोध लावणारी स्त्रीच होती हा प्राचीन इतिहास आहे. म्हणूनच की काय कृषी सखी यांच्या स्वरूपात माफक मानधनावर गावोगावी त्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. या कृषी सखी सेंद्रिय अधिक कृषी उत्पादनार्थ सेंद्रिय खते व जीवनामृत वापर याविषयी जनजागृती करण्यासाठी कृतीशील असतात. माती परीक्षण यातून जमिनीचा कस पाणी तसेच पीक विमा याची माहिती देत असतात. शासनाच्या शेतीविषयक विविध योजना आणि सामाजिक उपक्रमात हिरिरीने त्या सक्रिय असतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणीजे यज्ञकर्म या पवित्र भावनेने सामाजिक बांधिलकीतून सकारात्मकतेने स्वयंसेवी वृत्तीने कर्तव्य पार पाडत असतात. आपले काम त्याबद्दल मिळणारे दाम याचा विचार न करता झोकून देत सक्रिय असणाऱ्या कृषी सखी ह्या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत. म्हणूनच कृषी सखींना आमच्या संघाच्या वर्धापन दिनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार मानपत्र देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. होणारी कृषी माया नागरी शक्ती असून प्राचीन काळात स्त्री सत्ता कुटुंब पद्धती अस्तित्वात असताना कालांतराने पुरुष प्रधान संस्कृतीचा उदय झाला व स्त्री म्हणजे सबला नसून अबला आहे असे म्हणत चूल अनमोल एवढेच तिचे निमित्त कार्यक्षेत्र मानले गेले. त्याला प्राचीन इतिहास साक्षीला आहे. अलीकडच्या काळात जिच्या विचारांची अंधारालाही प्रश्न विचारायला शिकवलं, जिच्या संघर्षातून स्त्रीच्या स्वाभिमानाला दिशा मिळाली, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या विचार कार्य आणि संघर्षातून प्रेरणा घेत महिलांनी शिक्षण, प्रशासकीय सेवा, सहकार तसेच राजनीती या क्षेत्रात गरुड भरारी घेऊन आपले सामर्थ्य क्षमता सिद्ध करून दाखवले आहे. विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ जागा पटकावल्याच एवढेच नव्हे तर गावचा सरपंच ते पंतप्रधान राष्ट्रपतीपर्यंत विराजमान झालेले आहेत. महिला भगिनींनो, तुम्ही गावच्या निवडक सखींना सोबत घेऊन केवळ पैशाची उलाढाल करण्यासाठी बचत गट नव्हे तर तो सर्वांचा विश्वास व एकोप्याचा गट स्थापन केला. त्या माध्यमातून सर्वकष आणि सर्वांगीण ग्रामीण विकास जीवनोत्तीचे शिवधनुष्य आपण हाती घेतलेले आहे. शासकीय धोरणानुसार गावच्या सर्वांगीण विकासातून देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी नियमित बचत गट संचालनाद्वारे आपण महिलांना प्रशिक्षण, कौशल्य विकास व नवोद्योजकते धडे गिरवायला शिकवित आहात. राज्य केंद्र शासनाच्या विविध लाभाच्या योजनांचा मागोवा घेत एक छताखाली एकत्र व्यवसाय व त्यासाठी भांडवल बाजारपेठ शोध घेत आहात. त्याकरिता प्रत्येक गावातील 200 महिलांना 20 लाख पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यामार्फत स्वनिधी वितरणात उपलब्धतेची माहिती घेत आहात. तुम्ही बचत गटाचा एक भाग आहात. म्हणूनच तुमच्या स्वतःच्या स्वावलंबनातून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आली आहे. तुमची जिद्द आणि निर्धार कुटुंब, राज्य आणि देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चितच आवश्यक आहे. म्हणूनच आमच्या संघाच्या वतीने आपणास वार्षिक वर्धापन दिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार मानपत्र देताना आम्हास
मनापासून आनंद होत आहे. ऊर्जा भरणार आहे, बळ भरणार आहे आणि तुम्हाला जगण्याचं बळ देणार आहे. आणि हे शब्द ऐकण्यास की आसुसलेल्या माझ्या भगिनी सावित्री दिली की जाणार आहे तेव्हा खात्री होती. त्यामुळे माझं मला स्वतःला येणार ते नाही बघायला येणार ते आम्ही संकटात टाळ्या वाजवा. हे माझं जे आहे ते त्यासाठी स्वातंत्र्यपणे या टाळ्या टाळ्या. आणि यानंतर खरं तर अंगणवाडी सेविकेचा टीम द्या समोर एक ऊर्जा शक्ती. खरं तर प्रारंभापासून स्त्री ही सपना असताना तिला केवळ चूल आणि मूल अशा पारंपरिक गुलामीच्या बेडीत अडकवून इथल्या पुरुष प्रधान व्यवस्थेने आपला करून टाकली होती. तरी सुद्धा तिला खुश करण्यासाठी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उतरली अशी म्हण प्रचलित करून चलाकी दाखवली आहे. परंतु सत्य शोधक समाज संस्थापक क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्याईने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्य संघर्षातून स्त्रियांसाठी ज्ञानाची कवाडे खुली करण्यात आली. तेव्हापासून स्त्रियांचे आत्मभान आणि विकासमान झालेला आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे आजची स्त्री घरात यांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संघर्ष पुरस्कार वितरण सोहळा हा जो आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी या संघाचे कार्याध्यक्ष श्रीयुत जनार्दन घाडगे गुरुजी, उपाध्यक्ष बाळासो पडतरेजी, सर्व संचालक वर्ग, फेस्कॉमच्या जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख सुजाता कानेटकर ताई, माझ्या सिनियर आणि नेहमीच मार्गदर्शिका म्हणून राहिलेल्या डॉक्टर कविता टोंबे, ज्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा या ठिकाणी आयोजित होणार आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी घेतला गेला. असे ज्येष्ठ सभासद शिवाजी कृष्णा फडतरे काका, सर्व स्थित या गावातले पंचक्रोशीतले जे नागरिक आणि ज्यांना संघर्ष पुरस्कार मिळाला त्या माझ्या महिला भगिनी, पत्रकार बंधूंनो, मंदिराच्या दारातून आत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठांचं दर्शन झाल्यानंतर मला आपसुकच माझ्या वडिलांची आठवण आली. गेल्या वर्षीच माझे वडील आम्हाला सोडून गेले, 91 वर्षाचे होते ते. आणि मुलीचं भाग्य असतं की शेवटच्या क्षणी ती तिच्या वडिलांच्या जवळ असते आणि मी ती निश्चितच भाग्यवान आहे की वडिलांनी माझ्या मांडीवर शेवटचा प्राण दिला. असं भाग्य प्रत्येक मुलीला मिळतच असं नाही. जेव्हा मृत्यूची खबर येते तेव्हा मुलगी रडत रडत माहेरी पोहोचते, त्यावेळेला आपल्या वडिलांचं दर्शन देखील घेता येत नाही. पण ते भाग्य मला मिळालं. इथं तुमच्या सर्वांमध्ये आल्यानंतर, तुम्हा वडीलधाऱ्यांमध्ये आल्यानंतर खरोखरच माझं मन भरणार. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी हा जो संघर्ष पुरस्कार आणि सन्मानपत्र या अभिनव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देण्यात आला, त्या सर्व
आरोग्य सेविका आशा, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर कृषी सखी आणि महिला बचत गटाच्या महिला भगिनी, या सर्वांना तुमच्या कार्यासाठी हे जे सन्मानपत्र देण्यात आलेलं आहे, हा तुमचा जो संघर्ष आहे, हा संघर्ष आणि त्याची जाणीव ठेवून या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिलेला आहे. स्त्री ही जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणाच्या ना कोणाच्या मदतीची अपेक्षा करत असते. जन्मल्यापासून ते लग्न होईपर्यंत वडिलांच्या मदतीची अपेक्षा असते. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या मदतीची अपेक्षा असते. सुदैवाने मुलगा पोटाला असेल तर मुलगा कमवायला लागल्यानंतर मुलाच्या मदतीची अपेक्षा असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कोणाच्या ना कोणाच्या तरी मदतीची आस बाळगून असतो. पण तुम्ही या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला किंवा तुम्ही वेळेवर घेतलेली मदत ही तुम्हाला इतकी कार्यक्षम बनवलं यामध्ये की तुम्ही तुमच्या भगिनींना मदत करू शकता. आणि कुणाच्या मदतीला येणं आणि उपयोगी पडणं, मला वाटतं याच्यापेक्षा मोठं समाजकार्य कोणतं नसावं. तर तुम्ही स्वतः अर्थपूर्ण झाला, स्वयंपूर्ण झाला आणि तुम्ही दुसऱ्या महिला भगिनींना मदत करत आहात. विशेषतः महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत, तर ही जी मदत आहे, ही मदत घेण्यापासून अजिबात संकोच करू नका. कारण वेळेवर घेतलेली मदत तुम्हाला स्वतःला उभारण्यासाठी देखील बळ देतेच, त्याचबरोबर दुसऱ्याला मदतीचा हात पुढे करण्यासाठी देखील ताकद देते. तर तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक अभिनंदन. मगाशी शेलार मॅडमनी ताटे, मगाशी वनिता शेलार नाव घेतलं, वनिता ताटे. ओके. तर आपण म्हटलं की चूल मूल यामध्ये म्हणजे याच कामासाठी करून ठेवलेलं पुरुष प्रधान संस्कृतीने जे महिलांना काम दिलं होतं, त्यातून बाहेर पडून तुम्ही इथपर्यंत आला. पण आपण आजूबाजूला जर लक्ष दिलं तर हे डोक्यावर टोपी घालून बसलेले सगळ्या ज्येष्ठ नागरिक आणि डोक्यावर पदर न घेता बसलेले आपल्या सगळ्या महिला भगिनी जर बघितल्या तर निश्चितच या ठिकाणी महिला निश्चितच स्वयंपूर्ण झालेली आहे किंवा स्वतःला ओळखू लागलेली आहे, स्वतःला सिद्ध करू लागलेली आहे. लक्षात, कारण काही 3-4 प्रकार बोलणार आहेत. आपण या आजी आहेत ज्यांनी डोक्यावर पदर घेतलेला आहे, बाकी मस्त पिन वगैरे लावून आलेले आहेत. तर हे महिलेच्या समृद्धीचं किंवा आपण जे एम्पॉवरमेंट म्हणतो, विमेन एम्पॉवरमेंट, याचंच प्रतीक असावं असं मला वाटतं. आणि निश्चितच हे स्वागतार्ह आहे. पण या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण इथे वडील देखील आहात आणि आई देखील आहात. इथे मुलगी निश्चितच प्रत्येक पित्याची राजकुमारी असते, वडिलांच्या ती जवळ असते, पण त्याच वेळेला ती प्रत्येक आईची योद्धा असते. त्या स्त्रीला आपण जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते जे पूर्ण करू शकलो नाही ते ती तिच्या मुलीमध्ये बघत असते. तिला वाटत असतं की आपण काही करू शकलो नाही ते माझ्या मुलीने करा. कुणाला वाटत असतं की आपल्याला पण अधिकारी बनायचं होतं, बनवू नाही शकलो, पण ते स्वप्न ती त्या मुलीमध्ये बघतात. त्यामुळे ती मुलगी त्या आईची योद्धा असते. आणि या योद्ध्याला किती शस्त्र द्यायची, किती बलवान बनवायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. त्यामुळे परमेश्वर कृपेने आपल्या पोटी जर मुली जन्माला आल्या असतील तर निश्चितच तुम्ही भाग्यवान आहात. आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि ही सायकल इथंच नाही थांबत, ही पिढ्यानी पिढ्या हे चक्र सुरू राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टींची
जाणीव स्वतःमध्ये करून देत नाही तोपर्यंत तुम्ही तिला येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यामध्ये आपल्याच घरच्या पुरुषांच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी देखील तुम्ही दिलं पाहिजे. तिच्या स्वप्नांना बळ दिलं पाहिजे. तिची स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी तुम्ही देखील संघर्ष करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मला अशी मत व्यक्त करताना सांगितलं की फेस्कॉननी या अभिनव ज्येष्ठ नागरिक संघाला जे काही प्रमाणपत्र दिलेलं आहे हे ज्येष्ठ नागरिक संघ या ज्या फेस्कॉनच्या सदस्य झालेले आहेत तर याचं ब्रीदवाक्य आहे वयोवृद्ध हा मनो. म्हणजे वयाने जरी वृद्ध असलो तरी मला तरुण हेच ब्रीदवाक्य आहे फेस्कॉनचं. तर हे मनाने तरुण असणारे हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा या ठिकाणी दीपप्रज्वलन करत होते त्यांचे हात थरथरत होते. पण हेच थरथरणारे हातांनी कधी काळी आताच्या पिढीला आधार दिलेला आहे, बळ दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे कर्तव्य होतं की या थरथरणाऱ्या हातांना या पावलांना आपण देखील आधार द्या. निसर्गाचा नियम आहे बीज जोपर्यंत जमिनीत रुजत नाही स्वतःचं अस्तित्व संपवत नाही तोपर्यंत त्याच्यातून हजारो बिया निर्माण होत नाही. त्यामुळे जोपर्यंत जन्माला येणारा व्यक्ती त्याला मृत्यू अटळ आहे पण या प्रवासामध्ये तो किती बीज अंकुरतो किती फुलवतो हे मगाशी गाडगे गुरुजींनी सांगितलं की आनंदी जगावे कसे. तुम्हाला सापडलं असेल याचं उत्तर तर तुम्ही सर्वांना सांगावं द्यावं. आणि निश्चितच या ठिकाणी जो उपक्रम आपण सुरू केलेला आहात तो फारच अभिमानास्पद आणि गौरवनीय आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित बाकीचे जे काही या ठिकाणी आदरणीय व्यक्ती आहेत मला त्यांची नावं माहिती नाही पण निश्चितच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही देखील असेच मोठे हो तुमचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी असेच राहू.